आवाज सत्याचा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। महिना झालाय तरी न्याय मिळत नाही। आज महिना झालाय संतोष देशमुखचं हत्याकांड होऊन, तरी आंधळे फरार आहे। बरं, आंधळे फरार आहे पण सापडणाऱ्याला डोळेत ना। पाठीमागेच त्या वाल्मिक कराड अटक होत नव्हता, जेव्हा बीडमध्ये दणका दिला की मी सापडून आणतो, लगेच पळत आला। आता पुन्हा एक इशारा देतोय, बीड पोलिसांना इशारा देतोय, गृह विभागाला इशारा देतोय, येणाऱ्या 24 तासाच्या आत जर आंधळ्याला अटक झाली नाही तर पुन्हा हा दीपक केदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून। किती दुर्दैव आहे, आज महिना झाला तरी संतोष देशमुखचे आरोपी सापडत। सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 302 दाखल होत नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहिलंय की त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय। छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये, घाटी हॉस्पिटलमध्ये हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली, तिला उलट पालट करून बघितलं, बेदम मारलं होतं। त्याचा हत्याकांड झालं, त्याचा हत्याकांड करणारा ते फोटो कुठे रे त्या गोरबांडचा आहे का? हे बाई, हे कशाचं कुठून कसं काय पोलीस झालंय? हे मनोहर कदमची औलाद, हे मनोहर कदमने रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 10 जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या, ही त्याची औलाद। त्याला निलंबन झालं, फक्त त्याचं अटक होत नाही। न्याय मागते त्याची आई, सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागते। काल तिने 10 लाख रुपये सरकारचे परत पाठवले। ती म्हणले मला पैसा नको, माझ्या लेकराला न्याय पाहिजे, ह्या पोलिसाला अटक पाहिजे। संतोष देशमुखचं कुटुंब इथं बसलंय। अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा। आणि आजपर्यंत त्या धनंजय मुंडेच्या विरोधात बोललो ना, त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो, आणि नाही बोललो कधी। मी 350 घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रात, अनेक हत्याकांड बघितले, संतोष देशमुख सारखं हत्याकांड मी बघितलं नाही। डोळे जाळलेत, बॉडीवरती थोडी सुद्धा जागा नाही। कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। आणि राजकारण करायला निघाले, मोर्चे काढायला निघालेत। हा मोर्चा म्हणजे मराठ्यांचा आहे, हा मोर्चा मराठ्यांचा नाही, हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे। हा मोर्चा जातीचा नाही, कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनोने बौद्ध होता, दलित होता, त्याने विचार जातीचा केला नाही। आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेकर इथं बसले। त्याचा मुलगा विराज टोपी घालून फिरतोय, मुंबई दिल्लीला जायची वेळ आली। ती वैभवी, तिचं शिक्षण, आज महिना झाला त्या फिरतायत आणि एकच मागणी करतायत, आरोपीला अटक करा। तुम्हाला हे 2 चेहरे राजकारणी दिसतात का? हे दोघं कोणत्या पक्षाचे, त्यांच्या पक्षाचं नाव सांगा। हे लक्ष्मण हाके नाव सांग पक्षाचं त्यांच्या।
अरे हाके नाही, हा बिंडोके बिंडोके. सुपारी भेटली की वाजवली. अरे बरं झालं हे अमेरिकेत नाही, त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झाला म्हणून तिथं मोर्चा काढला असता. ह्याला फक्त सुपारी पाहिजे. निघले ना कोपर्डीचे मोर्चे निघले. एकाही दलित संघटनेने पक्षाने प्रतिमोर्चा काढला नाही. एकाही दलित संघटनेने प्रतिमोर्चा काढला नाही. अन्याय अन्याय. आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढताय म्हणे संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहतो. धनंजय देशमुखने मगा मीडियाला चांगलं उत्तर दिलं. कसला मोर्चा आहे म्हणलं तर म्हणे संतोष देशमुखला आम्ही श्रद्धांजली वाहतोय. अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो. महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवस तुम्ही कुठं होते? किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले? याचं उत्तर द्या. काल छत्रपती संभाजीनगरला मोर्चा काढला, खेळ संपला. आता जर मोर्चा काढला तर आडवा हा पॅन्थर आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा इथून देतोय. बाय झालं तुमचे नाटक, बाय झाले नाटक. या निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करता.